ठीक आहे. तो क्वेश्चन विचारतो आता 4 मार्क्सचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. हा क्वेश्चन विचारतो डिफरन्शिएट बिटवीन हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड राईज ऑफ फॉल मेथड. बघा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जो आहे ज्याला आपण HI मेथड बोलतो किंवा यालाच बोलतो आपण कोलिमिनेशन मेथड, याला बोलतो आपण कोलिमिनेशन मेथड सुद्धा बोलतो HI मेथडला. ओके, तो हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा HI मेथड किंवा कोलिमिनेशन मेथड जे आहे लाईन इन कोलिमिनेशन मेथड, ठीक आहे, आणि दुसरा राईज आणि फॉल मेथड, या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फरक स्पष्ट करून दाखवायचा आहे. तो जवळजवळ 4 पॉईंट घ्यायचे आहेत कुठले तरी आणि ते 4 पॉईंट घेऊन काय करायचे आहेत, फरक स्पष्ट करायचे आहेत. मग एक एक करून आता आपण बघूया. बघा तो फरक स्पष्ट करायचा आता एक एक करून आता बघू. हे बघा हे पेज आहे. पहिला पॉईंट म्हटलं आपल्या इकडच्या बाजूला बघा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड आहे. तर इकडे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड याला कोलिमिनेशन मेथड पण बोलतात. म्हणजे मी असं म्हणायचं HI ऑर कोलिमिनेशन मेथड. आणि इकडे आपल्याकडे कुठली पद्धत आहे, राईज आणि फॉल मेथड. पहिला पॉईंट सांगतोय की हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा कोलिमिनेशन मेथड जी आहे ही एकदम सिंपल पद्धत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही, लेस टीडीएस, याचा ताण येत नाही. सो लेस टीडीएस, सिम्पल, लेस टीडीएस अँड क्विकर, म्हणजे तेच अर्थ झाला. सो इट इज सिम्पल अँड क्विकर मेथड, म्हणजे फास्टमध्ये काम होतं. कळालं का काय बोललो मी. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा काय बोलतात याला लाईन ऑफ कोलिमिनेशन किंवा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ही सिंपल पद्धत आहे आणि क्विक मेथड आहे. सो इट इज क्विकर ऑर सिंपल मेथड. ओके का. लेस टीडीएस शब्द लिहिला तर बढिया होऊन जाईल काम. पुढे चला. राईज आणि फॉल मेथड जे आहे हे काय आहे, ते दोघं पद्धती रिड्यूस लेवल फाइंड आउट करण्याच्या मेथड आहेत. इट इज यूज फॉर व्हॉट, टू फाइंड आउट द रिड्यूस लेवल. बरं मग याच्यामधलं बघा राईज आणि फॉल मेथडमध्ये पहिला पॉईंट काय सांगतात, इट इज लॅबोरियस सिन्स स्टाफ रिडिंग इच स्टेशन इज कम्पेअर टू फाइंड द राईज अँड फॉल. बघा आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, ही एकदम सोपी पद्धत होती बाळांनो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जसं की मी सांगतोय बघा, इन्स्ट्रुमेंट ठेवला, हे ग्राउंड सरफेस आहे, इथं स्टाफ मी ठेवला. पण या पॉईंटचा मला बेंचमार्क माहीत होतं. बेंचमार्क म्हणजे काय बरं का, मीन सी लेवलपासून याचं अंतर मला माहिती होतं 200 मीटर होतं. म्हणजे हा पॉईंट आपला काय झाला, हा बेंचमार्क झाला. तो बेंचमार्क झाला. आता तुम्हाला याची पहिली रिडिंग माहिती होती. तो पहिली रिडिंग जी आलेली आहे बाळांनो, ही पहिली रिडिंग काय करायचं, या बेंचमार्कमध्ये जर काही हाईट जर तुम्ही ॲड केली तर तुम्हाला रिड्यूस लेवल भेटून जाईल. कशाची, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटची. आता तुम्ही काय करायचं, पुढे स्टाफ ठेवायचा, रिडिंग जी आली ती रिडिंग या HI मधून मायनस करायची, तुम्हाला इथलं रिड्यूस लेवल भेटून जाईल. पुढे स्टाफ ठेवायचा, रिडिंग घ्यायची, या रिड्यूस लेवल ऑफ HI मधून ती रिडिंग मायनस करायची, तुम्हाला रिड्यूस लेवल या पॉईंटचा भेटून जाईल. तो हे करणं सोपं आहे, सिंपल मेथड आहे. परंतु राईज आणि फॉल मेथडमध्ये काय करतात, मागच्यांचं बघा, मागच्याची जी रिडिंग आली ना, ही मागची रिडिंग, या मागच्या रिडिंगमधून पुढची रिडिंग मायनस करतात. तो ते जे पण येईल त्याला पुन्हा मागच्या काय करतात, या मागच्या रिड्यूस लेवलमधून मायनस करतात. सांगायचं तात्पर्य एकच आहे की ही लेंदी प्रोसिजर. ही काय आहे, तर ही सिंपल आहे, तर ही काय आहे, लेंदी प्रोसिजर. मग आपण इथं लिहिताना कसं लिहिणार बघा, राईज आणि फॉल मेथडमध्ये आपण काय लिहिणार बघा, राईज अँड फॉल मेथडमध्ये स्टाफ रिडिंग इच स्टेशन इज कम्पेअर टू फाइंड द राईज अँड फॉल. तुम्हाला प्रत्येक वेळेस, सो इट इज लेंदी प्रोसेस, लेंदी प्रोसेस. शॉर्टकटमध्ये लिहायचं की ही लेंदी प्रोसेस आहे, ही सिंपल प्रोसेस आहे, ही लेंदी प्रोसेस. दुसरं घ्या, देर इज नो चेक ऑन रिड्यूस लेवल ऑफ इंटरमिडिएट स्टेशन. बघा तुमच्याकडे असते बॅक साईड रिडिंग. पहिलं काय असतो, बॅक साईड रिडिंग, इंटरमिडिएट साईड आणि फोर साईड, अशा 3 रिडिंग असतात. हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण इंटरमिडिएट साईड जी असते ना, या मधल्या रिडिंग यांना कोणत्याही प्रकारचा चेक देत नाही. आपण समेशन ऑफ बॅक साईड मायनस समेशन ऑफ फोर साईड असा चेक देतो, पण इंटरमिडिएट रिडिंग येत नाही. याचा अर्थ हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये देर इज नो चेक ऑन द रिड्यूस लेवल ऑफ इंटरमिडिएट स्टेशन. मधले जे इंटरमिडिएट स्टेशन आहे त्यांच्यावरती चेक दिला जात नाही. परंतु राईज आणि फॉल मेथडमध्ये आपल्याकडे चेक काय असतो माहिती आहे का, समेशन ऑफ बॅक साईड मायनस समेशन ऑफ फोर साईड इज इक्वल टू, ठीक आहे, पुढे काय, समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल. याचा अर्थ जेव्हा तुम्ही राईज आणि फॉल बोलताय म्हणजे इंटरमिडिएट जे स्टेशन आहेत ना त्यांच्यासाठी पण चेक देत आहे, तुझं काय लिहिणार, देर इज अ कम्प्लीट चेक ऑन रिड्यूस लेवल ऑफ इंटरमिडिएट स्टेशन. म्हणजे राईज आणि फॉल मेथडमध्ये इंटरमिडिएट स्टेशनवरती चेक दिला जातो, परंतु हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये इंटरमिडिएट स्टेशनवरती चेक दिला जात नाही. आता दुसरा पॉईंट, ठीक आहे. पहिला पॉईंट काय सांगितला, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट ज्याला लाईन ऑफ कोलिमिनेशन मेथड म्हणतो आपण, ती एक सिंपल आणि क्विकर मेथड आहे. लवकर हा, ठीक आहे. आणि इकडे काय बोलतात, ही याला टाईम जास्त लागतो. काय बोलायचं की राईज आणि फॉल मेथडला टाईम जास्त लागतो, लेंदी प्रोसिजर आहे, तो लेंदी मेथड. इथं नो चेक, सो देर इज अ नो चेक ऑन रिड्यूस लेवल इन इंटरमिडिएट स्टेशन ऑफ इंटरमिडिएट स्टेशन. आणि इथं देर इज अ कम्प्लीट चेक ऑन रिड्यूस लेवल ऑफ इंटरमिडिएट स्टेशन. ओके, पुढे जाऊया. एरर इन अ इंटरमिडिएट स्टेशन साईट इज नॉट डिटेक्टेड. बघा
तुम्ही मधल्या स्टेशनवरती चेक देत नाहीत, म्हणून मधल्या स्टेशनवरती जर का एरर आला तर एरर इन द एनी इंटरमिडिएट स्टेशन नॉट डिटेक्टेड, मधल्या स्टेशनवरती जर का एरर आला तर तो डिटेक्ट करता येत नाही. आणि ते काय येईल बरं का, एरर इन द इंटरमिडिएट साईट्स कॅन बी डिटेक्टेड. का बरं, कारण की तुम्ही त्याला चेक देता. ठीक आहे, तो एरर इन द इंटरमिडिएट साईट, इथे काय बोललो मी आता, तो एरर इन एनी पॉईंट हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडमध्ये किंवा कोलिमिनेशन मेथडमध्ये इंटरमिडिएट साईटवरती जर एरर आला असेल तर तो डिटेक्ट करता येत नाही. इथे काय म्हणायचं, डिटेक्ट कॅन बी इझिली चेक किंवा एरर कॅन बी इझिली डिटेक्ट. कळालं का, राईज आणि फॉल मेथडमध्ये जर काही एरर आला असेल तर तो इझिली डिटेक्ट करता येतो, परंतु हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये डिटेक्ट करता येत नाही. जसं दिसते तसं लिहू नका, मनाने लिहा. पुढे काय चेक बघा, इथं 2 अरिथमेटिक चेक देतात. कुठला, तो हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये चेक काय देतात, समेशन ऑफ बॅक साईड मायनस समेशन ऑफ फोर साईड इज इक्वल टू लास्ट आर एल मायनस फर्स्ट आर एल. ठीक आहे, हे चेक इकडे देतो आणि इकडे समेशन ऑफ बॅक साईड मायनस समेशन ऑफ फोर साईड इज इक्वल टू लास्ट आर एल मायनस फर्स्ट आर एल इज इक्वल टू समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल. तो 3 चेक देतात. म्हणून इंटरमिडिएट साईटवरती किंवा इंटरमिडिएट स्टेशनवरती काही एरर आला असेल तर तो इझिली डिटेक्ट केला जातो, समजला जातो, काही प्रॉब्लेम झाला असेल तर. पुढे काय, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इट इज मोअर सुटेबल फॉर द रिडक्शन ऑफ लेवल ऑफ क्रॉस सेक्शनल ऑर लॉन्जिट्युडनल लेवलिंग. तिथं काय म्हणता येईल बरं का, बघू पुढे, इट इज मोअर सुटेबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ डिफरन्स इन द लेवल मोअर 2 पॉईंट अक्युरेसी इज निडेड. बघा, तो आपण इथं काय बोलणार, इथल्या ठिकाणी आपण बोलताना काय म्हणूया बघा, इथं लिहिताना असं लिहायचं, इट इज मोअर सुटेबल फॉर क्रॉस सेक्शनलिंग अँड लॉन्जिट्युडनल लेवलिंग. हे बाकीचे शब्द खोडून टाका. काय बोलायचं, इट इज मोअर सुटेबल फॉर, कुठले प्रकार सांगितले मी, क्रॉस सेक्शनल आणि लॉन्जिट्युडनल लेवलिंगसाठी याला वापरतात. आणि इकडे काय बोलायचं, इट इज मोअर सुटेबल टू डिटरमाइन द डिफरन्स इन द लेवल ऑफ 2 पॉईंट वेअर ॲक्युरेसी इन निडेड. म्हणजे तुम्हाला जर का ॲक्युरेसी पाहिजे असेल तर राईज ऑन फॉल मेथड वापरा, ॲक्युरेसी जर पाहिजे असेल तर राईज अँड फॉल मेथड वापरा, आणि क्रॉस सेक्शनल आणि लॉन्जिट्युडनल लेवलिंग जर का ही पद्धत करायची असेल तर यासाठी वापरा. मग तुम्हाला 4 पॉईंट लिहायचे. 4 पॉईंट कुठले लिहायचे, पहिलं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड ही सिंपल, लेस टीडियस आणि क्विकर मेथड आहे. राईज ऑफ फॉल मेथड ही लेंदी प्रोसिजर आहे. नंतर पुढे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथडमध्ये आपण चेक देत, ठीक आहे, नो चेक इन द इंटरमिडिएट स्टेशन, इथं चेक देत असतो इंटरमिडिएट स्टेशनवरती. हाईट ऑफ कोलिमिनेशन मेथडमध्ये किंवा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन मेथडमध्ये एरर जो आहे इंटरमिडिएट साईटवरती तो इझिली डिटेक्ट करता येत नाही, इथे इझिली एरर डिटेक्ट करता येतो. आणि हा चेक 4 पॉईंट लिहून यायचे. तो अशा पद्धतीने 4 पॉईंट तुम्हाला लिहिता येते.